दिस इज नितीन सिंधू VY. आज आपण शर्वरी शिर्के यांना महाटेक एक्सपो मध्ये भेटलेलो आहोत आणि त्यांनी जस्ट 1 वर्षापूर्वी IIM कम्प्लीट केलेले आहे आणि त्यांचा फॅमिली बिझनेस ते आता सांभाळत आहेत आणि एक मोठं एम्पायर आहे ते सांभाळत असं म्हटलं तरी काय हरकत नाही. पुणे बेस्ड त्यांची एक्सल म्हणून त्यांची कंपनी आहे. येस. सो आता रिसेंटली 4 महिन्यापासून मी आपला फॅमिली बिझनेस जॉईन केलाय अँड आय हॅव पास्ड आउट ॲज अन MBA ग्रॅज्युएट फ्रॉम IIM विशाखापट्टणम लास्ट इयर, राईट. सो आपण आता एक्सेल एन्क्लोजर्स मध्ये इंडस्ट्रियल एन्क्लोजर्स मॅन्युफॅक्चर करतो. सो PLC पॅनल्स, ड्राईव्ह पॅनल्स, स्मॉल साईज पॅनल्स पासून ते एकदम NCC PCC एन्क्लोजर पर्यंत ज्या काही इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन एरियाज असतात, प्रत्येक डिफरंट एन्व्हायरमेंटसाठी आपण तसं सुटेबल एन्क्लोजर इंजिनिअरिंग डिझाईन करून देतो. येस. माझा क्वेश्चन पहिला हा राहील की जस्ट आपले CM आहेत, त्यांनी आपली इकॉनॉमी ही 1 ट्रिलियन पर्यंत घेऊन जाणार असं त्यांचं म्हणजे ते घेऊन जातीलच असं हे आहे. आणि जस्ट आपली आत्ताची इकॉनॉमी ही 1/2 ट्रिलियन पेक्षाही खाली आहे. तुम्ही IIM शिकलाय त्यामुळे तुम्हाला याची चांगल्यापैकी माहिती आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की ऍक्च्युली काय करायला हवं आणि आता ते करतायत आणि तुमच्या डोक्यात काय याच्याबद्दल काय आयडिया वगैरे आहेत? मला असं वाटतं ना की इकॉनॉमीला जर इतका एक्सपोनेन्शियल बूस्ट द्यायचा आहे तो बिझनेस आणि स्टार्टअप्स ह्या साईडनीच मिळू शकतो. आणि आमची जी जनरेशन आहे तर जे प्रमाण आहे ना स्टार्टअप्सकडे जाण्याच्या टेंडन्सीचं, ते आय वुड से इज मच मोर दॅन द पास्ट जनरेशन्स. कारण आता स्टार्टअप्सकडे लोक बघतायत आणि शार्क टँक वगैरे सारख्या गोष्टी जर हिट होत आहेत आजच्या जनरेशनमध्ये, देन इट शोज समथिंग की आर इंटरेस्ट आर नाव चेंजिंग अँड आय थिंक इट वुडंट बी अ डिस्टंट ड्रीम दॅट 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपण चाललोय. स्टार्टअप रिलेटेडच एक क्वेश्चन की इंडियामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्ये पुण्यामध्ये आहेत. परंतु स्टार्टअपचा जो फेलियर रेशो आहे तो 100 पेक्षा 99 म्हणजे अंदाजे 99 फेल्युअर होतात. तर त्या संदर्भात तुमचं म्हणजे काय वाटतं तुम्हाला की काय करायला पाहिजे की हा फेल्युअर रेशो कमी व्हायला पाहिजे? क्वांटिटी तर भरपूर आहे, मीन्स महाराष्ट्रात खूप स्टार्टअप आहेत, पुण्यात खूप स्टार्टअप आहेत, पण ऍक्च्युली फेल्युअर रेशो पण खूप मोठा आहे. त्या संदर्भात काय तुमचं? तो एक थोडासा जो प्रिपेअर्डनेस असतो, एक असतो की मेंटली आपण प्रिपेअर्ड असतो टू फेस द चॅलेंजेस. तर ते तर म्हणजे इट इज गिव्हन की ते असायलाच हवं. बट अपार्ट फ्रॉम दॅट एक एज्युकेशन मधनं जी मॅच्युरिटी आपल्याला येते, राईट, तर ते एज्युकेशन आपल्याला एक्सपिरियन्स पण शिकवू शकतो किंवा आपण ते फॉर्मली पण बिझनेस मॅनेजमेंट किंवा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचं एज्युकेशन घेऊन वी कॅन कॉम्बॅट अ लॉट ऑफ रिस्क दॅट कॅन कम. निडी जे स्टार्टअप असतात म्हणजे लोकांची गरज ओळखून जे स्टार्टअप सुरू करायला पाहिजेत तसे खूपच कमी होतात. स्टार्टअप सुरू करायचं म्हणून करणारे खूप जण आहेत, त्यामुळे फेल्युअर रेशो कमी होतो. आता ऍक्च्युली जस्ट आपला जो GDP मध्ये इंडस्ट्रीयल जो GDP आहे त्यामध्ये 20% जो पार्ट आहे इंडियामधील सर्व इंडस्ट्रीचा तो महाराष्ट्राचा आहे. त्या प्रमाणात आपल्याला सरकार केंद्राकडून इंडस्ट्रीला तेवढा जो केंद्राकडून जो निधी भेटतो का? याच्याबद्दल तुम्हाला काही अभ्यास वगैरे आहे का? तो ज्या सिस्टम्स चेंज होतात, जेव्हा गव्हर्नमेंट चेंज होतात सिस्टम, प्रत्येक सिस्टमचे काही प्रोज काही कॉन्स असतात. आणि माय फादर इज व्हेरी एक्सपिरियन्स सिन्स 22 इयर्स ते बिझनेस सांभाळत आहेत. तर जे त्यांच्याकडून मी एक ऐकत आले कायम की प्रोज अँड कॉन्स प्रत्येक सिस्टमचे राहिलेच आहेत. इट इज आवर जॉब की आपण बेस्ट त्याला कसं यूज करू शकतो आपल्या स्ट्रेंथ्स नुसार. सो आम्ही तसंच करत राहू. बट आता होप्स वाढल्यात कारण की ह्या बजेट मध्ये इकॉनॉमी बूस्ट करण्यासाठी मिडल क्लास आणि काय त्याला बोलतात बिझनेस दोन्हीसाठी सम गुड न्यूज हॅव कम. सो द होप्स आर अप अँड वी होप की आता थोडंसं दृश्य अजून आणि आता नेक्स्ट जे वर्ल्ड असेल ते AIच वर्ल्ड असेल आणि असेल म्हणजे स्टार्ट झालेलं आहे, सुरू सगळीकडे AI हा आलेला आहे. तर तुमच्या फॅमिली बिझनेसमध्ये तुम्ही AIचं यूज आता सुरू केलेलं आहे किंवा फ्युचर प्लॅनिंग काय आहे आणि ओव्हरऑल AI बद्दल तुमचं काय मत आहे? वी आर अ मॅन्युफॅक्चरिंग फर्म. आमच्याकडे ऑफिस स्टाफ पेक्षा जो वर्किंग स्टाफ आहे म्हणजे वर्कर स्टाफ तो खूप जास्त आहे. तर वी आर अ टेक लेड ब्रँड. तर आमच्या मशिनरीज पण आम्ही कायम अपडेट करत असतो.
सो ज्या ज्या अपग्रेडेड मशिनरीज कडे आम्ही जातोय त्याच्यात पण एआयचा यूज वाढतोय. राईट, जसं की आधी आमच्याकडे मॅन्युअल वेल्डिंग मशीन, मॅन्युअल बेंडिंग, हे सगळं मॅन्युअल पंचिंग होतं. आता आम्ही लेझर आणि सीएनसी कडे चालतोय. सो ती आमची जी लेझर मशीन आहे इट गिव्स प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स, म्हणजे काही प्रॉब्लेम येण्याच्या आधीच ते इंडिकेशन दाखवतं. वी कॅन वर्क ऑन दोज थिंग्स. तर ते इनबिल्ट पण मशीनमध्ये येत आहेत काही काही गोष्टी, आणि बाकी जे एनर्जी एफिशियन्सीसाठी आपण जिथे जिथे एआय यूज करू शकतो नाही करू शकत, तर वी आर इन टॉक्स. लाईक मी अँड माय फादर डू हॅव टॉक्स की आपण एआय आयओटी कसं अजून बेटर इंटिग्रेट करू शकतो. वी आर गेटिंग देअर. त्याच्यामुळे जॉब्स वरती काही इफेक्ट होऊ शकतात का? बिकॉज ऑफ एआय मुळे मॅनपॉवर कमी होणार, पण स्किल्ड मॅनपॉवर हे वाढणार आहे. कमी होणार असं तर मी नक्कीच, म्हणजे मी फर्स्ट हँड डोळ्यांनी बघतेय, तर कमी होण्याचे तर चान्सेसच नाहीयेत. मे बी की मॅन्युअली आपण जे काम आधी करत होतो, स्किल्ड करावं लागेल. येस स्किल्स अपग्रेड करावे लागतील, आणि थोडासा अजून एक इंटेलिजन्स नेक्स्ट लेवलचा आपण आपल्या डेली वर्किंग मध्ये टाकला तर ते एआय टूल्स वापरून आपण आणखी बेटर करू शकतो. अँड वी कॅन इनफॅक्ट जनरेट मोर जॉब्स इफ वी ऑप्टिमाइज युझिंग एआय. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच.